नमस्कार मंडळी. तर आजपासून तुम्हाला माहितीच आहे नवरात्रोत्सव चालू झाला आहे. तर आज घटस्थापनेचा पहिल्या दिवसाचा आपण व्लॉग करतोय. ह्याच्या पुढचे जे काय असेल ते दिवसभरातले आपले करमणुकीचे कार्यक्रम असतील किंवा नवरात्रोत्सव कसा चालतो आमच्याकडे गणपतीपुळ्याचा नवरात्रोत्सव 2025चा तुम्हाला सर्व व्हिडिओ तुम्हाला दररोजचे दिवसाचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. तर बरोबर ते व्हिडिओ पहा व आमच्या गणपतीपुळ्याचा नवरात्रोत्सव कसा असतो ते जो तुम्हाला दाखवतो. त्याचबरोबर आपल्या देवीची 9 दिवसाची 9 रूपं तुम्हाला आपल्या शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील. आजचा आपला हा फक्त घटस्थापनेनिमित्त व्लॉग करतोय पहिल्या दिवसाचा म्हणून. बाकीचे तुम्हाला दररोजचे 9 दिवसाचे 9 शॉर्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक करा. तर चला जाऊया आता मंदिरामध्ये आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात करायला. तर आता आपण आलो आहे मंदिरात. ही आमच्या मंदिराची कमान आहे. चला जाऊया आता आतमध्ये. श्री चंडिका देवी मंदिर गणपतीपुळे जे आमच्या गावाची ग्रामदेवता आहे. तर हा आतला सभा मंडप बघू शकता तुम्ही. लाइटिंग केलेली आहे चांगली. रात्री तुम्हाला लाइटिंगवरचा पण एक व्हिडिओ दाखवतो. त्याचबरोबर आमच्या गावात गरबा खूप फेमस आहे. त्याचबरोबर हे आजचे कार्यक्रम आहेत. आज कीर्तन आहे अबप कौस्तुभ सरदेसाई यांचे, जे की रत्नागिरीतून आहेत. त्याचा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ करून दाखवेनच. आपल्या व्लॉगच्या शेवटपर्यंत राहा सोबत. त्याचबरोबर आतमधल्या सभामंडपात एक रांगोळी काढली आहे. ती रांगोळीसुद्धा आपण बघूया. तर ही रांगोळी बघू शकता तुम्ही आता. ही बघा सुंदरशी रांगोळी. आणि हा आतला सभामंडप मंदिराच्या इथला. थोडीफार सजावट तिथे सुद्धा आहे. आणि इकडे आरतीचं नियोजन केलेलं आहे या फलकावर. 9 दिवसाचं 9 आरत्या कोणाच्या आहेत त्या. त्याचबरोबर ज्या ज्या वाडीचं भजन असतं त्या भजनाचं सुद्धा त्याच्यावर नोंद आहे. त्याचबरोबर आपल्याला अमित दादा घनवटकर थोडक्यात माहिती देतील. नमस्कार. आज श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी ग्रामदेवता चंडिका मातेचा शारदीय नवरात्रोत्सव आजच्या अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत चालू राहणार आहे. त्याचा शुभारंभ घटस्थापनेने आज सकाळी करण्यात आला. चंडिका मंदिर ट्रस्टचे सर्व विश्वस्त आणि गावचे भक्त श्री विजय राजाराम भिडे यांच्या हस्ते घटपूजन होऊन घटस्थापना करण्यात आली. तदनंतर देवीला विविध आभूषणं आणि वस्त्रालंकार चढवण्यात आले, सजवण्यात आले. प्रतिदिन या प्रकारची नित्य सकाळची जी पूजा असते ती होईल. दिवसभर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. सायंकाळी 7 वाजता सर्व ग्रामस्थ मिळून चंडिका मातेची भव्य दिव्य अशी आरती होते. आरतीनंतर प्रत्येक वेळेला दररोज भजनाचा सेवा या ठिकाणी अर्पण केली जाते. त्याचबरोबर गरबा नृत्य आणि विविध गुणदर्शन असलेले विविध कार्यक्रम, त्याचप्रमाणे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेला आणि नटलेला असा श्री क्षेत्र गणपतीमधील ग्रामदेवता चंडिका मातेचा नवरात्रोत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी म्हणजे दसरा या कालावधीमध्ये तिथे मोठ्या गोविंदाने आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न होतो. आणि या संपूर्ण उत्सवाची सांगता रविवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी महाप्रसादाने होते. या सर्वांचं काटेकोर नियोजन आणि व्यवस्थापन चंडिका मंदिर ट्रस्टचे सर्व विश्वस्त आणि या मंदिराचे आणि गावचे मुख्य भक्त श्री विजय भिडे आणि कुटुंबीय यांच्या मार्फत केले जाते. आणि यामध्ये गावकऱ्यांचा उदंड आणि उत्स्फूर्त असा सहभाग असतो. अमित दादाने आपल्याला संपूर्ण म्हणजे थोडक्यात चांगली माहिती दिली आहे. तर चला जाऊया आता आतमध्ये. आपल्या मंदिरात देवींची जी काही सजावट केलेली आहे ती आपण आता बघूया. ही बघा तुम्ही सजावट बघू शकता. सुंदर आणि मनमोहक केलेले आहे. या ठिकाणी घटस्थापना झालेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कमळाच्या फुलांचा हार आपल्या देवीसाठी केला जातोय. तरी सर्व तयारी चालू आहे. त्याचबरोबर आपल्या पूर्ण मंदिरात जे डेकोरेशन केले ते तुम्हाला दाखवतो. लाइटिंग वगैरे एकदम भारी केले.
त्याचबरोबर आपल्या चंडिका आईचे इकडे मंगल चंडिका स्तोत्र आहे. मंदिरात आलात तर हे वाचून जा. हे बाहेर आपल्या मंदिराच्या बाहेरचं तुळशी वृंदावन आहे. ते सुद्धा काही देवींच्या मूर्ती आहेत. त्याचबरोबर आजचा अल्पपहार आहे. आपले खोतच आहेत ॲडव्होकेट योगेश विजय भिडे. त्याचबरोबर ही सुंदर अशी रांगोळी काढली आहे बाहेरच्या सभा मंडपात. रंगकाम पण खूप भारी केलं आहे, बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर दुपारनंतर हा एक याग होता, दुसरं तुम्हाला दाखवतो. चला तर आता भेटूया संध्याकाळी आरतीला. मंदिरामध्ये आपले व्हिडिओ आवर्जून बघणारे आपले काही सबस्क्रायबर्स मिळाले, त्यांना आपल्या व्हिडिओत दाखवतोय. तर चला जाऊया आता भजनाकडे. त्याचबरोबर ही सुंदर अशी रांगोळी काढली होती आजच्या घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशीची. दर दिवशीची दर वेगळे रांगोळी असते, ती तुम्हाला दाखवतो. तर ही आहे आजची रांगोळी. घटस्थापनेचा पहिला दिवस होता, त्यामुळे जास्त गर्दी नव्हती. पण थोड्या दिवसांनी आमच्याकडे गरबा आणि दांडियाची मजा काय असते ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजेलच. त्याचबरोबर आला हा आजचा अल्पपहार शिरा. तर थोडंसं कीर्तन ऐकूया आणि ब्लॉगची सांगता करूया. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. Thank you.